लास्ट लेक्चरला आपण मायकल पोर्टर्स मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमधला पार्ट बघत होतो, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. यावेळेला आपण बघणार आहे त्याच्यातलाच पुढचा पार्ट, इंडस्ट्री ॲनालिसिस. While making an analysis of industry, Porter identified the following 5 forces. First one दिला आहे, the competition among companies, the threat of new companies entering the market, the possibilities of using substitute products or services, the bargaining power of suppliers, the bargaining power of buyers or customers. ह्याचे काही 5 पॉईंट आहेत, त्याचं आपण डिस्क्रिप्शन मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. तरी पण थोडक्यात पुन्हा एकदा सांगते. द कॉम्पिटिशन अमंग द कंपनीज, कंपन्यांमध्ये काय कॉम्पिटिशन्स आहेत ती कन्सिडर केली पाहिजेत. कारण जर कॉम्पिटिशन मार्केटमध्ये जास्त असेल तर आपल्याला मिळणारा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिटवरती त्याचा परिणाम होतो, आपलं प्रॉफिट कमी होतं. त्या मनाने जर कॉम्पिटिशन कमी असेल तर मार्केटमध्ये आपण किंमत जास्त आकारून काय करू शकतो, तर त्याचा फायदा आपल्या कंपनीला करून घेऊ शकतो. द थ्रेट ऑफ न्यू कंपनीज एंटरिंग द मार्केट, जर समजा नवीन कंपनी मार्केटमध्ये येणार असतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कंपनीवरती किंवा आपल्या कॉम्पिटिशन वाढते आणि साहजिकच त्यामुळे सुद्धा आपल्या कंपनीला एक प्रकारे धोका निर्माण होतो, आपल्या प्रॉफिटवरती त्याचा परिणाम होतो. दी पॉसिबिलिटीज ऑफ युजिंग सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस, आपल्या प्रोडक्टला जर सबस्टिट्यूट प्रोडक्ट किंवा पर्यायी जर वस्तू दुसरी कुठली उपलब्ध असेल तर त्याचासुद्धा परिणाम आपल्या कशावरती होतो, तर प्रॉफिटवरती होतो. त्यानंतर बार्गेनिंग पॉवर आणि कस्टमरची असणारी बार्गेनिंग पॉवर याचासुद्धा परिणाम आपल्या प्रॉफिटवरती होत असतो. पॉर्टर explains that the basis of this industry analysis a company can adopt generic strategy. हे जे ॲनालिसिस आपण पॉर्टरने जे एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यावरती ते जर ॲडॉप्ट करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी जेनरिक स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. दिस स्ट्रॅटेजी आर जेनरिक बिकॉज दे आर सुटेबल टू डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. तिला जेनरिक स्ट्रॅटेजी असं का म्हणलं तर सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही ती स्ट्रॅटेजी वापरू शकता. मग तुमचं स्मॉल स्केल इंडस्ट्री असू दे किंवा मोठ्या कंपन्या असू देत, मिडियम स्केल असू दे, लार्ज स्केल असू दे, सगळ्या कंपन्यांसाठी तुम्ही काय करू शकता, तर या प्रकारची स्ट्रॅटेजी ही यूज करू शकता. हावेवर एनी ऑर्गनायझेशन कॅन यूज मोर दॅन वन जेनरिक स्ट्रॅटेजी. त्याच वेळेला ज्या काही स्ट्रॅटेजी सांगितल्या, टोटल 4 प्रकारच्या स्ट्रॅटेजी सांगितल्या आहेत, त्यातल्या तुम्ही कुठल्याही प्रकारची किंवा 2 स्ट्रॅटेजीचं कॉम्बिनेशन करून कंबाईनमध्ये 2 किंवा 3 स्ट्रॅटेजी एकत्रसुद्धा वापरू शकता. हावेवर एनी ऑर्गनायझेशन कॅन यूज मोर दॅन वन जेनरिक स्ट्रॅटेजी. बऱ्यापैकी काय करतात तर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन एकापेक्षा जास्त स्ट्रॅटेजी वापरत असतात. पोर्टर्स मॉडेल ऑफर द फॉलोइंग 4 जेनरिक स्ट्रॅटेजीज. पोर्टर मॉडेल जेनरिक स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली लीडरशिप स्ट्रॅटेजी, सेकंड दिल्या डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी, तिसरी दिल्या कॉस्ट फोकस स्ट्रॅटेजी, चौथी दिल्या फोकस्ड डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी. त्यातली 1 बाय 1 आपण 4ही बघणार आहोत. त्यातलं पहिला बघणार आहे कॉस्ट लीडरशिप स्ट्रॅटेजी. दिस स्ट्रॅटेजी aims at reducing the cost. It has the concern for keeping cost and prices lower than the competitors. नावातच दिलेलं की कॉस्ट लीडरशिप स्ट्रॅटेजी म्हणजे ह्याच्यामध्ये कन्सिडरेशन कशाचं केलं जातं की वस्तूंची असणारा येणारा जो काही उत्पादन खर्च आहे तो आपल्याला कमीत कमी कशा प्रकारे ठेवता येऊ शकेल. जेवढा तुम्ही उत्पादन खर्च कमी ठेवणार आहे तेवढा कमी होणार आहे आणि जेवढी मार्केटमध्ये प्राईस कमी होणार आहे तेवढं तुम्हाला डिमांड काय होणार आहे, मार्केटमध्ये वाढणार आहे. आणि यासाठी जो काही उत्पादन खर्च आहे कंट्रोल ठेवायचा अशी ही स्ट्रॅटेजी सांगते. इट हॅज द कन्सर्न फॉर किपिंग कॉस्ट अँड प्राइसेस लोअर दॅन द कॉम्पिटिटर्स. जे काही तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यापेक्षा तुमची प्राईस कशा पद्धतीनं कमी राहू शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. इट देअरफॉर डेव्हलप्स प्रॅक्टिसेस अँड प्रोसिजर्स टू कीप अ क्लोज वॉच अँड कंट्रोल कॉस्ट इन ऑल ऑपरेशनल एरियाज. सर्व प्रकारचे ज्या काही ऑपरेशनल एरियाज आहेत ज्या ठिकाणी वस्तूंचं प्रोडक्शन केलं जातं, प्रत्येक ठिकाणी प्रोसेस केली जाते, प्रत्येक कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट कमी करता येणं शक्य आहे त्या ठिकाणी ती कमी करण्याचा प्रयत्न हा केला जातो. टू अचीव दिस गोल ऑफ लो कॉस्ट द कंपनी हॅज टू मेक एक्सटेन्सिव्ह सर्व्हिस फॅसिलिटीज विथ इफिशियंट इकॉनॉमीज ऑफ स्केल. इथं काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती वस्तूंची खरेदी केली जाते. आता परचेस डिपार्टमेंटमध्ये केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती वस्तूंचे परचेस केली की तुम्हाला कमी किमतीला तो माल मिळू शकतो. म्हणजे रॉ असेल, मशिनरी लागणार असेल किंवा जे काही तुम्हाला इंधन लागणार असेल, फ्युएल, ते तुम्हाला काय करता येतं कमी किमतीमध्ये
कमी किमतीमध्ये तुम्हाला काय करता येतं ते घेता येतं. जास्त लॉटमध्ये जेव्हा तुम्ही माल खरेदी करता तेव्हा तुम्हाला तो कमी किमतीला मिळतो आणि साहजिकच तुम्हाला वस्तूचा येणारा उत्पादन खर्च आहे त्याची किंमतसुद्धा तुम्हाला कमी बसते. Thus, company tries to make and sell its products and services on large scale to enjoy the benefits of economies of scale. Cost leadership strategy has the priority for productivity improvement. तुमचं जे काही प्रोडक्शन आहे किंवा प्रोडक्टिव्हिटी आहे ती जास्तीत जास्त म्हणजे जे काय तुमच्याकडे साधन सामुग्री उपलब्ध आहे तिचा महत्तम किंवा जास्तीत जास्त वापर कशा प्रकारे करता येणं शक्य आहे. जेवढा तुम्ही जास्त वापर कराल तेवढं तुम्हाला काय होणार आहे, वस्तूची असणारी जी काही किंमत ती कमी तुम्हाला बसते किंवा वस्तूचे जो प्रोडक्शनचा खर्च आहे तो तुम्हाला साहजिक कमी करता येतो. यासाठी काय केलं जातं, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटचा वापर केला जातो. इज द रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. तुम्ही इनपुट जेवढं घालताय त्या आउटपुट किती निघतंय ह्याला प्रोडक्टिव्हिटी रेशो असं म्हटलं जातं. जे आउटपुट आहे त्याच्या मनानं तुमचं आउटपुट किती निघतंय त्याला प्रोडक्टिव्हिटी रेशो म्हटलं जातं. जेवढा प्रोडक्टिव्हिटी रेशो हाय असेल तेवढं तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. हायर प्रोडक्टिव्हिटी मीन्स मॅक्झिमम आउटपुट विथ मिनिमम इनपुट. हायर प्रोडक्टिव्हिटीला आपल्याला काय सांगते, कमीत कमी इनपुटमध्ये तुम्हाला किंवा मिनिमम इनपुटमध्ये तुम्हाला जर मिळत असेल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी ही चांगली आहे. कॉस्ट लिडरशिप इज टू ॲक्वायर द नंबर वन पोझिशन इन इंडस्ट्री बाय कीपिंग द कॉस्ट ॲट द लोएस्ट लेवल. कॉस्ट लिडरशिप थेअरीमुळे तुम्ही काय करू शकता तर कमी कॉस्ट प्राईस कमी ठेवून जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. अ कंपनी फॉलोइंग कॉस्ट लिडरशिप स्ट्रॅटेजी ट्रायज टू मिनिमाइज कॉस्ट नॉट ओनली ऑफ प्रोडक्शन फंक्शन बट ऑल्सो इट्स एरियाज बियॉन्ड द प्रोडक्शन. कॉस्ट लिडरशिप थिअरीमध्ये फक्त इनपुट घातल्यानंतर आउटपुट जास्त निघणं एवढंच कन्सिडरेशन केलं जात नाही किंवा तेवढं प्रोडक्टिव्हिटीचाच फक्त विचार केला जात नाही तर बियॉन्ड प्रोडक्शनसुद्धा त्याच्यामध्ये कसं काय तुम्हाला कमी किंमत ठेवता येऊ शकेल याचा विचार केला जातो. आता बियॉन्ड प्रोडक्शनमध्ये काय येतं तर पर्चेसिंग किंवा वेजेस, रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी येणारा खर्च, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी येणारा खर्च, सेलिंगसाठी येणारा खर्च या गोष्टींवरती सुद्धा कंट्रोल ठेवून वस्तूची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. वस्तूची असणारी जी काही किंमत आहे ती वस्तूची असणारी किंमत केवळ फक्त वस्तूच्या असल्या मटेरियलवरतीच अवलंबून असते. तर वस्तूसाठी जे लागणारे वेजेस असतील किंवा वस्तूसाठी केला जाणारा रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा खर्च असेल किंवा वस्तूच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी केला जाणारा खर्च असेल, पॅकिंग खर्च असेल, हे सगळे खर्च हे वस्तूच्या किमतीमध्ये ॲड केले जातात आणि मग वस्तूची फायनल किंमत ही प्रिंट करून छापली जाते. अर्थात इथं वरती सुद्धा कंट्रोल ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण वस्तूचं उत्पादन खर्च नुसता कमी बाकीचे हे जर खर्च वाढत गेले तर साहजिकच वस्तूची किंमत ही वाढत जाणार आहे. त्यामुळे हे बाकी गोष्टींचे सोडून जे एरिया त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. द कॉस्ट रिलेटिव्हली लार्ज मार्केट शेअर. द लोएस्ट कॉस्ट इज टू बी फॉलो प्राइसिंग बिकॉज अनलेस दिस लो कॉस्ट ॲडव्हान्टेज इज पास द कस्टमर्स थ्रू प्राइस रिडक्शन अँड बाय ऑफरिंग द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस दिस स्ट्रॅटेजी विल नॉट क्रिएट एनी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. जोपर्यंत तुम्ही कॉस्टवरती कंट्रोल ठेवत नाही आणि कमी किमतीला वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा फायदा किंवा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. द कंपनी देअरफॉर फॉलोज हाय प्रोडक्शन व्हॉल्यूम अँड लो प्रॉफिट मार्जिन पॉलिसी. कंपनीनं काय केलं पाहिजे की प्रोडक्शन आहे ते हाय व्हॉल्यूमला ठेवलं पाहिजे म्हणजे मॅक्झिमम प्रोडक्शन केलं पाहिजे आणि प्रॉफिट मार्जिन आहे तो काय केला पाहिजे कमी ठेवला पाहिजे. ओके, थँक्यू.